नमस्कार. आज आपण पाहणार आहोत बटाटा भजी, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे. त्याच्यासाठी मी भजीचं पीठ तयार करत आहे. बेसन घेतलेले, हळद घ्यायचे, मीठ घ्यायचं, ओवा घ्यायचा, थोडंसं हिंग घेतलं आणि पीठ तयार करून घेतले भजीसाठी. बटाटे असे गोल चिरून घेतलेत. हे बघा, असं तयार करून घ्यायचं आहे. व्हिडिओ सकाळी अपलोड नाही केला म्हणून आता मी दुपारी व्हिडिओ अपलोड करत आहे. प्लीज तुम्ही व्हिडिओ पाहत जा. आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही भजी खायला खूप छान लागते. आधी बटाट्याची एक काप ठेवायचे, त्याच्यावर कांदा ठेवायचा आहे, मध्ये मिरची ठेवायची आहे बघा, पुन्हा कांदा ठेवायचा आहे आणि पुन्हा बटाट्याचे एक काप ठेवायचे. हे बघा, अशा प्रकारे मध्ये मिरची आणि दोन्ही बाजूने कांदा आणि वरून असं खालून बटाटा असे पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे, बुडून घ्यायचं आहे आणि भजीसारखं तळून घ्यायचं आहे. छान अशी लागते खायला. करायलाही सोपी आहे, एवढी काय हार्ड अशी नाही आहे. मस्त अशी टम फुगून येते ही भजी, खायला खूप छान लागते. तुम्ही करा, तुम्हालाही आवडेल. सोबत पाव घेतले होते मी. हे बघा, बटाटा ठेवलेला आहे, कांदा गोल चिरून घ्यायचा आहे, कांदा ठेवायचा आहे, मिरची ठेवायची आहे, पुन्हा कांदा गोल चिरलेला ठेवायचा आहे आणि पुन्हा बटाट्याची कापलेला बटाटा ठेवायचा आहे आणि पिठामध्ये बुडून भजी तळायचे. टम अशी फुगून भजी आलेली आहे, छान होते, खायला खूप टेस्टी लागली, मला आवडली. तुम्ही करा, तुम्हालाही आवडेल. कांदा असा मस्त वाफाळलेला असतो जेव्हा आपण भजी खातो तेव्हा. हे बघा, कापून दाखवत आहे. हे बघा, कांदा मस्त असं गरम गरम वाफाळलेला दिसतो. मध्ये मिरची आहे. मिरची नसेल वापरायची तर तुम्ही चटणी वगैरे वापरू शकता, चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट वगैरे वापरू शकता. व्हिडिओ उशिरा अपलोड केलेला आहे, सकाळी काय अपलोड केलेला नाही व्हिडिओ मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.